पुणे शहरालगतच्या कात्रज परिसरात जुन्या वैमनस्यातून 17 वर्षीय तरुणाची 7 जणांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करत निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक 20 जुलै रोजी रात्री घडली। मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या गणेश रवींद्र माळवे वय 17 राहणार कात्रजगाव याच्यावर भर रस्त्यात कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी चिवघेणा हल्ला करण्यात आला। गंभीर जखमी झालेल्या गणेशला तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेमुळे कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। भारती विद्यापीठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश रामदास चव्हाण हा मृत गणेश माळवेचा मित्र आहे। सुमारे 3 महिन्यांपूर्वी मृत गणेशचा आरोपी आकाश गायकवाड याच्या बहिणीसोबत वाद झाला होता। त्या रागातून आकाशने गणेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली। सोमवारी रात्री दोघेही कात्रजकट्टा परिसरात मोबाईल घेण्यासाठी गेले असता 2 दुचाकींवरून आलेल्या 7 जणांनी त्यांना घेरले। गणेशने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले। फिर्यादीनुसार गणेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतरही आरोपी त्याच्यावर वार करत राहिले। या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 3घांची मुसळधार पावसात पोलिसांच्या वाहनाला बांधून धिंड काढण्यात आली। यावेळी मृताच्या नातेवाईकांनी आक्रोश करत आरोपींचे चेहरे उघड करण्याची मागणी केली। या प्रकरणी 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।